3/2024 शुक्रवार दिनांक 15/3/2024 आज आपण मी जे लिहिलं होतं सकाळी त्याची आज आपण माहिती पाहूया की आपल्या शरीरात तो त्या तिथे चार्ट लावलाय. आपल्या शरीरातली पूर्व बाजूची केंद्र, पश्चिम बाजू म्हणजे आपल्या पाठीची बाजू, पाठीपासून मानेपर्यंत पश्चिम आहे, कळलं? आणि कमरेपासून म्हणजे कमरेच्या थोड्या वरपासून गळ्यापर्यंत पूर्व आहे, बरोबर? पुढं पूर्व, इथे उत्तर आहे, पुढं पूर्व, हा, आणि मागं पश्चिम. मागं पश्चिम, पुढे पूर्व, मागे पश्चिम. पण याच्या दोन्ही बाजू अशा आहेत की वरची ही जी आहे ही उत्तर दिशा आहे आणि खाली जी आहे ती दक्षिण. असं दोन्ही त्याच्यामध्ये मानलं जातं. तेव्हा आपण उत्तर दिशेची केंद्र म्हणजे उत्तर दिशेची अजून आपल्याला कोणी शिकवली नाही, पण तिथे केंद्र आहे. उत्तर दिशा म्हणजे आपल्या संपूर्ण चेहऱ्याचा जो भाग आहे पुढचा, त्या ठिकाणी काही केंद्र आहे. आणि आपल्या छातीच्या भागापासून खाली पोटाच्या थोडंसं स्वादिष्टान चक्राच्या थोडं खाली अशी काही केंद्र आहेत. तर ती केंद्र आपल्याला पाहिजे. आपल्या अभ्यासासाठी ही केंद्र खूप महत्त्वाची आहेत, कळलं? त्यामुळे सर्वांनी याचा पण अभ्यास करायचा आहे. पहा तुम्ही, ती पिशवी कोणाची? बॅग 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 सॅक सॅक थोडी बाजूला. तेव्हा तो जो चार्ट आहे, खरं तर आणखीन एक चार्ट मी मागवलेला आहे की चेहऱ्यावरची जी केंद्र आहे ती थोडी जास्त स्पष्ट असणारा तो चार्ट असेल आपल्याकडे. अजून एक मी मागवला. आता खाली लिहिलेलं आहे, सर्वांनी पहा. इकडे तोंड करून बसला तरी चालेल. खाली लिहिले कुंडलिनी शक्ती. आणि या चार्ट मध्ये असं पुढून कुंडलिनी शक्ती दाखवली. पण आता इकडे कुंडलिनी शक्ती ही नेहमी पाठीमागच्या बाजूनेच ऊर्ध्व होते. पुढून दाखवले, ठीक आहे, पाठीमागून दाखवता येत नाही म्हणून त्यांनी पुढच्या बाजूने दाखवले. तसं आहे, बाकी काय. तर कुंडलिनी शक्ती कशी चढते असं त्यांनी दाखवलं. तर कुंडलिनी शक्तीच्या या पूर्व भागात म्हणजे हा, कळलं? आणि हा उत्तर भाग आहे, कळलं? आपल्या हनुवटीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत ध्यानाचा किंवा योगाचा उत्तर मार्ग आहे, कळलं? पण पुष्कळ लोक साधूंचं नाही मी म्हणत, पण संत किंवा ऋषीमुनी हे पूर्व आणि पश्चिम मार्गाने जातात, किंवा पूर्वच. सगळे जवळजवळ ऋषीमुनी हे पूर्व मार्गाने जातात. म्हणजे कुठून? आपल्या ओटीपोटापासून आपल्या ही सर्व छाती आहे तिथपर्यंत. तेवढेच मार्ग बहुतेक लोकांना माहिती असतात. म्हणजे या चार्टमध्ये दाखवल्यासारखं आहे. आता यांनी छान आहे ते उत्तरेचं पण दाखवले, ते आपण पाहूया. आता पूर्व मार्ग जो आहे हा आपल्या खांद्यांपासून खाली ओटीपोटापर्यंत, बरोबर? पूर्व आणि पाठीचा पश्चिम. पश्चिमेकडे अनुग्रहितांची कुंडलिनी शक्ती वरती ऊर्ध्व जे पावलेली आहे ते आपल्याला माहीत आहे, बरं? मग कुंडलिनी शक्ती जशी जशी एक एक मणका वर चढते तसतशा अवस्था पूर्व भागामध्ये येतात. हे आपलं पाठ आहे सर्वांचं. पूर्व भाग आपला पाठ आहे, पूर्व आणि पश्चिम. आता आपण शिकणार आहोत तो उत्तर भाग. मग अवस्था येतात, तर तुम्हाला कोणाला शंका असतील तर ते पण आपण सांगूया. आता कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्रापासून ऊर्ध्व निघालेली आहे. अनुग्रह झाला म्हणजे ती निघते. तर ती निघते, ती घाईघाई कधी जात नाही कुंडलिनी शक्ती. म्हणजे अगदी भरभर एखाद्या साधकाचं असतं अशी गेली असं नाही. प्रत्येक साधकाला असा भास आहे की बाबा वेळ का लागतो आपल्याला. यासाठी बाकीच्या पूर्वीच्या साधकांनी आणि ऋषी मुनींनी जन्मच्या जन्म असे घेतलेले आहेत. म्हणून पूर्वीचे साधू काय करायचे? अरण्यातच राहायचे. आणि आयुर्वेदिक दृष्टीने सांगते की झाडाचा पाला म्हणजे ज्याच्यात जीवन आहे, ज्याच्यात आयुष्य आहे, अशी वनस्पती ते खायची. औषधी. दुसरे एक औषध आहे, तुम्हाला सांगून ठेवते. दुसरे एक आयुर्वेदिकच औषध आहे, पण ते आपल्यातच आहे. म्हणजे काय? ओळखू आलं का? लालारस. नाही, लालारस का? लालारस. स्वमूत्रोपचार.
हा एक आयुर्वेदाचाच भाग ते आहे. ऐकलेलं होतं. हा? हा. तर तो उपचार पूर्वीचे ऋषी 2,500 वर्ष कसे जगले असं आपल्याला वाटतं. तर तो एकच असा उपचार आहे की ज्याच्या योगाने माणसाचं आयुष्य भरपूर वाढतं. म्हणजे योग्यांचं आयुष्य ज्याला हवं आहे त्याच्यासाठी सांगा. सकाळी पहाटे उठायचं म्हणजे उठतोच आपण ध्यानात. तेव्हा पहिलं जे आहे लघवी आपली पहिली, त्याची पुढची धार सोडायची, मागची सोडायची आणि मधली जी आहे ती एवढं आपल्या एखाद्या भांड्यात म्हणा किंवा त्याच्यात कलेक्ट करायचं आणि ते तिथल्या तिथं पिऊन टाकायचं. त्याच्यात काही मिक्स करायचं नाही किंवा काही. त्याचं शास्त्र सांगते तुम्हाला. दिवसभर आपण काय पालेभाज्या खातो किंवा सगळं खातो, विटॅमिन्स खातो, त्याचा पूर्ण अर्क आपल्या स्वमूत्रामध्ये असतो. त्याला आपण काय म्हणतो संस्कृत शिवांबू असं नाव आहे. कळलं? आंबू म्हणजे पाणी, म्हणजे शिवांबू त्याला असं नाव. तर ते जे आहे ते असं प्राशन केल्याने माणसाला होणारे असाध्य रोग सुद्धा बरे झालेले आपल्याला माहीत आहे. म्हणजे मला तर माहीत आहे. ते माझा पण अनुभव आहे त्याच्यामध्ये. माझ्या अनुभवानुसार माझ्या गळ्याशी म्हणजे मी या निसर्गोपचाराच्या परीक्षा दिल्या पूर्वी, त्यामुळे मी म्हटलं प्रयोग तरी करून बघा. माझ्या या गळ्याला इथे एवढ्या 2 गाठी झाल्या म्हणजे टॉन्सिल्स. पण त्या एवढ्या तरुणपणी एवढ्या झाल्या असं कधी कुठं ऐकत नाही आपण. मी जवळजवळ 20-22 वर्षाचे असेल तेव्हा त्या टॉन्सिल्स अशा लग्नाच्या. मग मी विचार केला की डॉक्टरांकडे जा, आता ते ऑपरेशनच सांगणार, त्यापेक्षा आपला उपाय आपण करूया. म्हणून मग नदीकाठची माती आणली आणि ती माती 8 तास भिजत घालायची आणि त्याची पट्टी या ठिकाणी ठेवायची. किती मिनिटं? 20 मिनिटं. असं 20 मिनिटं सकाळी, 20 मिनिटं संध्याकाळी असं करत करत माझ्या टॉन्सिल्स आजपर्यंत बऱ्या आहेत, कधीच वाढल्या नाहीत. किती छान. हा, ही अशी औषध आहेत. एक भूमीची औषध आहे म्हणजे मातीची, सूर्याची आणि जलाची. अच्छा, त्याच्यातच हे जलाचं हेच हे मोडतात. आता मी सांगितले शिवांबू चिकित्सा त्याला म्हणतात. त्याला शिवांबू असं नाव आहे. मनुष्याचं मूत्र असं कोणी म्हणत नाही, शिवांबू असं नाव आहे. शिवांबू म्हणजे मनुष्य स्वतः अभ्यास करीत असला तर तो शिवच आहे आणि त्याचा अंबू म्हणजे पाणी. तर आपल्याला असा अनुभव येतो की हे शिवांबू जर रोज आपण घेतलं, एखादं दुखणं असेल, एखादं तुम्हाला काय पोटाचं काय असेल किंवा काय असेल, आपल्याला या वयात सुद्धा काही त्रास होतात, सगळे त्रास या शिवांबूने हळू 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 तुम्ही पूर्ण आरोग्यमय होता, पूर्ण निर्विघ्न आपलं शरीर होतं. मग काही कालानंतर आपल्या लक्षात येतं की आपण आपल्या या ट्रीटमेंटमुळं आपण आता कितीतरी डायबिटीस आहे, BP आहे, लिव्हरचं आहे, किती माणसं दवाखान्याला किती पैसे खर्च करतात. पूर्वीच्या ऋषीमुनींच्या काळी कुठे होते दवाखाने मला सांग. पण त्यांनी हे औषध शोधून काढले आणि स्वतः स्वयंभू, त्याचंच नाव शिवांबू. कळलं? शिवांबूच्या ऐवजी स्वयंभू म्हटलं पाहिजे. ही पद्धत जी आहे ती फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. ही मी स्वतः माझ्यावर उपचार घेतलेले आहेत. मी स्वतः, मला एकदा कावीळ झाली. तर कावीळ एकदा होऊन थांबेना, ती मला 6-7 वेळा झालेली आहे. मग 7व्या वेळेस मी हा उपचार केला, म्हणजे चिडूनच केला की काय होतंय की नाही, नाही तर मग डॉक्टरांच्या सारख्या गोळ्या, म्हणून माझं पोट सुद्धा नाजूक आहे. तर त्यावेळेस मी हे उपचार केले. 1.25 महिना, 1.5 महिना, 2 महिने असे केले. पण कुठल्याही औषधांनी माझी बरी न झालेली कावीळ या औषधामुळे तेव्हापासून आजपर्यंत मला कावीळ झाली नाही, असा आपल्याला हे आहे, अनुभव आहे. म्हणून शिवांबू चिकित्सा नावाची एक चिकित्सा बाहेर आहे बघा, मला कोणाला माहिती का मला. तर ते एक आहे. मी याच्यासाठी तुम्हाला सांगितलं की चक्रच आपल्याला पाहिजे, पण त्याच्याबरोबर चक्र कधी ऊर्ध्व होणार? कुंडलिनी शक्ती. तुमच्या शरीराचं आरोग्य पूर्ण निर्विघ्न असेल तर कुंडलिनी शक्ती पटापट वर जाईल. निर्विघ्न आरोग्य पाहिजे, पण आरोग्य व्यवस्थित पाहिजे. म्हणजे घड्याळाचा काटा कुठे इकडं तिकडं हल्ला नाही तर ते घड्याळ, तसं शरीर जे आहे ते इतकं नियमित आणि व्यवस्थित जर असेल तरच तो योग
हा योग आहे आपला जो आहे. कुंडलिनी योग म्हणजे साधा नाही, फार अवघड योग आहे लोकांच्या दृष्टीने. आता आपण इथे बसून बरीच वर्ष झाली, त्यामुळं तुम्हाला तो आपोआप हे झालाय, गुरुकृपेमध्ये तो सुसह्य झालाय. मग कुंडलिनी सारखी शक्ती आपल्या शरीरात आहे हे आपण आपल्या सद्गुरूंच्यावर विश्वास ठेवून आपण गृहीत धरलं. तिचा अनुभव आपल्याला आला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा शरीर शुद्धी. शरीर शुद्धीमध्ये काय काय येतं? शौच मलमूत्र विसर्जन हे जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे पहिलं, बरोबर? म्हणजे त्याच्यात काही तक्रार नसली किंवा आपण व्यवस्थित असतो. मग कुंडलिनी शक्ती अनुग्रहाने, सद्गुरूंच्या अनुग्रहाच्या शब्दाबरोबर डोकं वर काढते. हे तर आपल्याला अनुग्रहानंतर कळतं, बरोबर? तेव्हाच तुमच्या अंगावर शहारे येतात किंवा तुम्हाला डोल येतो अनुग्रह देतानाच. त्याचा अर्थ तिने वर डोकं काढलं. मग ती काढल्यानंतर मूलाधार चक्रामध्ये हालचाल होते काही दिवसांनी, लगेच नाही, काही दिवसांनी हालचाल झाल्यानंतर ती ऊर्ध्व चालते. थर्मामीटरमध्ये जसा जितकं टेम्परेचर जास्त जितका पारा वर, तसं कुंडलिनी शक्तीचं जितकी धारणा जास्त तितका पारा वर, हे ठरलेलं आहे. योग धारणा त्याच्यासाठी आपल्या शरीरावर पाहिजे. तुम्हाला जरी प्रपंचात परवानगी दिली आम्ही, तरी तुमचं सतत सतत विचारामध्ये काय पाहिजे? योग पाहिजे. सतत सतत कुंडलिनीशी साम्य असलं पाहिजे विचारांचं. नाहीतर ती एकीकडं आपण एकीकडं असं नको. म्हणजे विचारशक्ती ही साम्य पाहिजे, सम पाहिजे. त्यामुळे कुंडलिनी शक्ती चढत चढत गेली पहिल्या मणक्यावरून पाठीमागे चढत. आपल्याला कळतं काय हालचाल झाली ते कळतं की नाही? हालचाल होते, स्थिर असते, अनंत जन्मी ती स्थिरच राहील. फक्त कुंडलिनी, तेव्हा कुंडलिनी म्हणतच नाही. सामान्य माणसाच्या याच्यात कुंडलिनी हा शब्द नाही. सद्गुरूंच्या हाताने किंवा प्रयत्नांनी जी चढली तर कुंडलिनी शक्ती, आणि जे प्रवचन श्रवण केली तर मग ती हल्ली आणि हळूवार पहिल्या 2 मणक्यांच्या वर तिने डोकं काढलं. हालचाल जाणवते की नाही? जाणवते, बरोबर. आता तुमचा मुद्दा चाललाय, शंकर तुला आलाय का अनुभव? हा नाही आला. नाही आला तरी एखाद्याला ती कळणार नाही, पण ऊर्ध्व चढते. तुम्हाला ती कळली, आता तुम्हाला कळून गेली. मागे ना चावल्यासारखं, मग बरोबर आहे. तो पण एक अनुभव आहे. मग ती हालचाल जाणवली तरी तो काय आहे? ऊर्ध्वत्वाचा काळ आहे. शक्तीवर जागी झाली, किंचित हालचाल म्हणजे काय झालं? जागी झाली, खडबडून असा शब्द काय आहे इथं? सगळ्या जीवनाचं खंडीभर सगळं पडलेलं आहे आपल्या. सामान्य आपण होतोच ना एकेकाळी. आता आपण विशेष झालो, सामान्य होतोच ना. त्या सगळ्या जन्मांचं भांडवल सगळं त्याच्यात आलं आहे. तर ती निद्रिस्त होती. कुंडलिनी निद्रिस्त म्हणजे सामान्य माणूस, त्याचं काय बाकीचं हे. पण जे अनुग्रहित आहे त्यांची कुंडलिनी तुम्हाला जाणवो अगर न जाणवो, पण ती कार्यरत आहे एवढं निश्चित आहे. आणि तुम्हाला केव्हा जाणवेल? जेव्हा तुमची तीव्र बुद्धीची हाक किंवा तीव्र मनाची हाक जाईल तिथपर्यंत ती बरोबर तुम्हाला जाणवेल, किंवा तीव्र तपश्चर्येची हाक. मग ती निघाली आणि किंचित अशी हालचाल झाली. हालचाल झाल्याबरोबर आपल्याला समजलं की नाही, मला सांगा, मनुष्य देह केवढा, त्याच्यात किती सगळं आहे भरलेलं, आणि त्याच्यात ती कुंडलिनी पाहिजे म्हणजे किती मोठा आहे. बाजूने सगळे मांसाचे गोळे आहेत, सगळ्या हाडं आहेत, रक्त आहे, सगळं काही आहे. आणि त्याच्यात एक बिचारी एक लाईट ठेवलाय देवाने. कुंडलिनी शक्ती म्हणजे कशाची शलाका आहे? तेज गहन शलाका, असं तिचं नाव. परमेश्वराची पण कमाल आहे ना. म्हणजे काय? त्याचीच तर सगळी कमाल आहे. केवढी कमाल आहे. त्याचं नाव काय? तेज गहन शलाका, असं तिचं नाव आहे. की इतक्या सगळ्या मांसांच्या याच्यामध्ये, हाडांच्या याच्यामध्ये, सगळ्यांच्या मध्ये राहून ती स्वतःचं अस्तित्व सद्गुरूंच्या मुखातून फक्त मंत्र गेला तर ती अस्तित्व दाखवते. बरं,
मग ती तेज गहन शलाका अशी अशी हल्ली आणि ऊर्ध्व झाली, लोक वर काढली. हा आपलाच एक आश्रम आहे असं मला तर वाटतं. बाकी कोणी एवढी रिस्क कशाला घेते? हे वाचतात ना, लाखो पुस्तकं झाली वाचतात, त्यांना माहितीच की हे कार्य फक्त इथंच आहे. पुण्यातही नाही ना, दुसरीकडे नाही. म्हणजे सद्गुरूंना एखाद्या माहीत असेल तरी इथपर्यंत ते जातच नाही जात. बरं, मग ही तेज गहन शलाका, तिला छान नाव दिलंय. मग ती तेज गहन शलाका म्हणजे ती ऊर्ध्व झाली, कुंडली. ऊर्ध्व झाल्यानंतर हळूहळू तिच्याकडून आपण अपेक्षा रोज इतकी फुटभर चढेल असे ठेवायचे नाही. चला रोज फुटभर चढेल असं फुटभर रोज चढल्यावर लगेच जाईल घेऊन. आपल्या जीवनाचं कर्म, आपल्या जीवनाचं पाप, पण आता पाप नाही राहिलं पण पुण्य जे काय असेल त्याप्रमाणे ती चढते. आपला प्रवास जसा आहे तसा. आपल्याला 24 तास जर तिचीच तळमळ लागली तर ती चढणार बरोबर, कळलं? मग ती तेज गहन शलाका ती चढली, वर आली. वर आल्यानंतर हळू 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 तिचं कार्य सुरू झालं. आता पाठीच्या पूर्ण मूलाधार चक्राच्या वर 2 मणके किंवा 3 मणके कुंडलिनी शक्ती आली. आल्यानंतर तिने काय काम केलं की मोन 5 मणके तिने काय काम सुरू केलं? ती चढते वर या मार्गाने पाठीच्या, पण तिचं जे तेज आहे मुखातून येणं, कुंडलिनी शक्तीच्या मुखातून तेज बाहेर येतं. बरं, शरीरातून नाही. कुठून येतं? मुखातून तेज बाहेर येतं. ते तेज जर तिने असं सोडलं तर या आपल्या पूर्व बाजूला, ही पूर्व बाजूला तिचं संपूर्ण तेज येतं आणि त्या तेजाने पूर्वचक्र आपले जागृत होतात, त्या तेजाने होतात. मग पूर्वीला पहिलं चक्र इथं कोणतं आहे? मूलाधार. ठीक आहे, मूलाधार चक्र कॉमन आहे. पुढं स्वादिष्ठान, मणिपूर खाली स्वादिष्ठान आहे. नीट चक्रांच्या बाबतीत नीट चक्रमपणा नको. पहिल्यांदा मूलाधार गेलं की काय आहे? स्वादिष्ठान आहे. स्वादिष्ठान चक्रावर कोण आहे? नीट पाठांतर. स्वादिष्ठान चक्रावर काय राहतो? कोण राहतो? हंसप्राण राहतो. आणि किती काय काय आहे? पळीभर पाणी आहे फक्त. किती? 1 पळीत मावणारं पाणी तिथं आहे आणि त्याच्यामध्ये हंसप्राण राहतो. आपल्या शरीराची नीट रचना माहीत करून घ्या. अजूनही माहीत नसेल तर लक्षात आणा. पळीभर पाण्यामध्ये इथे स्वादिष्ठान चक्रावर पळीभर पाणी आहे आणि त्याच्यात कोण राहतो? त्या हंस प्राणाचं कार्य आहे. इकडून कुंडलिनी शक्ती ऊर्ध्व चालली, तिने इकडे तेज फेकलं आणि हंस प्राणातला म्हणजे त्या तळ्यातला हंस जागा झाला. हंसाला चांगलंच लागेल ना काय ते, का पाणी नुसतं पिईल का काय? पाणी आहे त्याच्यात, तो आहे, पण नुसतं पाणी पित नाही ना, त्याला तेज लागतं. तेज इकडून मिळाल्याबरोबर हंस प्राणातला काही भाग इकडून खाली यायला सुरुवात होते आणि तो मागे जातो. कुंडलिनी ऊर्ध्व झालेली आहे, तिच्यानंतर तो छोटासा हंस प्राण मागे जातो काही भाग. ही एक हे झाले. आता हा उरलेला जो हंस प्राण आहे हा तिथे राहतो. त्याचं काय काम आहे सांगा? कुंडलिनी शक्ती तेज इकडं फेकतेच आहे, इकडे फेकते ऊर्ध्वे चालली, इकडे फेकते ऊर्ध्वे. मग पूर्व भागाची सर्व केंद्र त्याच्यामुळे जागी होतात, म्हणजे काय होतात आपण म्हणतो जागृत होतात. बरोबर. मग आता केंद्र कोणतं आहे? पहिलं स्वादिष्ठान झालं, त्याच्यावरचा हंस प्राण जागा झाला. तिथं मला ते गाणं आठवतं. कोणतं? एका तळ्यात तुम्ही आम्ही सगळे कोण आहोत? एका तळ्यात होती बदके पिले. सगळे मागच्या जन्मी कोण होतो आपण? बदकाची पिले नाही, माणसाचेच होतो. पण बदकाच्या वेगळं आयुष्य आहे का काय तेव्हा? आता आपण विचार करू शकतो. आता आपण ऊर्ध्वत्व आपण घेतोय,
आता आपण कुंडलिनी शक्तीचं शिकतोय किंवा अनुभव घेतोय. आता तेव्हाच्या जीवनात कितीतरी फरक आहे. ते उद्धरण शक्ती आहे इथे. हंसक प्राणाच्या खाली जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये उद्धरण शक्ती आहे. कुंडलिनी शक्तीचा प्रकाश इकडे असा सारखा फेकला जातोय आणि हंस प्राण हा पाठीमागे जाऊन कुंडलिनीची सोबत करतो पाठीमागून. कळलं? इथून आता कुंडलिनी शक्ती ऊर्ध्व निघाली. सॉरी, प्राण ऊर्ध्व. इकडे प्राण आहे, इकडे शक्ती आहे. दोन दोन बाजूला आहेत, लक्षात ठेव. इथे हंस प्राणापासून तेव्हा कुंडलिनी शक्तीचं शेपूट इकडे दाखवलं. पण पहिला कोण दाखवलाय तेव्हा स्वाधिष्ठान पैकी. नीट पहा, मांडीच्या वर. कळलं? ते स्वाधिष्ठान नाही. तिथं इकडून खाली दाखवले. खाली दाखवले एकदम मांडीच्या थोडं वर, तिथं स्वाधिष्ठान. आता मी इथे दाखवते. मग त्या स्वाधिष्ठान चक्रावर प्राण आला. कळलं? तिथे ही कुंडलिनी शक्ती भरपूर तेज फेकते आहे आणि स्वाधिष्ठान चक्रावरून हंस प्राण काम करतो आहे. इथे एक मुख्य गोष्ट की हंस प्राण आहे आणि कुंडलिनी शक्तीच्या तेजामुळे तो त्याचा थोडासा भाग पाठीमागे वळलेला आहे. एवढं नीट लक्षात ठेवा. एवढं हंसाचं काम. दमले का? ठीक आहे, एवढंच काम झालं. पुढं आता नंबर 2 स्वाधिष्ठानच्या नंतर काय आहे? मणिपूर. मणिपूर म्हणजे आपल्या नाभिस्थानाच्या तिथे ते मणिपूर आहे. नाभिस्थान. कळलं? आपण मराठीत त्याला काय म्हणतो? बेंबी. मणिपूर तो मणी आहे, लक्षात ठेवा. मणी म्हणजे तिथे इतकं महत्वाचं आहे महाराज, तुम्हाला माहितीच नाही. 72,000 नाड्या या मणिपुरामध्ये ब्रह्मदेवाने अशा बांधून टाकल्या. गच्च अशी बांधली. नसेल बसत तुझा, मला आपलं ऍक्शन करायची सवय. अशा मी तरी कमी, माझं तोंड कमी होईल. इतकं त्याने गच्च बांधलंय की त्या 72,000 संपूर्ण शरीराच्या वरच्या आणि खालच्या सगळ्या नाड्यांचं इथं मिलन आहे. आणि त्या नाड्या इतक्या बांधल्या की ते कोणाचाही बाप आला तरी सोडवू शकत नाही, एक्सेप्ट गुरु. गुरुच सोडवतो, बाकी नाही. त्या बांधलेल्या नाड्या तिथे आता हंसप्राण आलेला आहे. हंसप्राणच ना, कुंडलिनी आली. कुंडलिनी तिथे आली. ते तिथे आल्यानंतर या नाभिस्थानामध्ये हालचाल चालू होते. अशी सगळ्या नाड्या ओढल्या जातात, लक्षात ठेवा. तिथला अनुभव विलक्षण आहे. सगळ्या नाड्या इतक्या ओढल्या जातात, इतक्या. कारण काय माहिती? जी गाठ ब्रह्मदेव सुद्धा स्वतः सोडू शकणार नाही, ती जन्मजन्मांतरीची मारलेली गाठ सद्गुरू सोडवतो आणि कुंडलिनी शक्ती सोडवते. जन्मजन्मांतर येत आहे ना. वा. मला पण तो अनुभव खूप असा म्हणजे प्रत्यक्ष काहीतरी चाललंय इथं असं कळायचं. तेव्हा ब्रह्मदेवांना वाटतं की वा, आपलं हे जे बाळ आहे याने जन्म धन्य केला असं वाटतं देवाला. देवाला वाटत नाही का आपण मुक्त व्हावं, आपण चांगलं व्हावं. मग त्या गाठी सुटत असताना त्या नाभिस्थानावर प्रचंड हालचाली असतात. गाठी सुटत असतात, खूप हालचाल असते. ती हालचाल वेदनादायी सुद्धा असते कधी कधी. फक्त ती सहन करायचं शक्ती आपण ईश्वराला मागायची की मला सहनशक्ती पाहिजे. कळलं? सहन होतं, त्याला काय झालं, थोडंसं सहन. आपण भलं सहन करतोय, काही पण ते करायचं. काही पण सहन करतोय ना तसं. मग त्या नाड्या सगळ्या अशा सुटतात. म्हणजे सर्व शरीर त्रिगुण. कशाचं शरीर आहे बोला? बोला. त्रिगुण. बोला. पंचमहाभूत, त्रिगुण, अष्टधा प्रकृती, हे सगळं मिळून याच्या सगळ्या नाड्या तिथं अशा बांधलेल्या आहेत, सुटतच नाहीत. त्या सगळ्या नाड्या अशा हळू 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 सैल 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 अशा पडत जातात.
त्या सैल झाल्यावर काय होत असेल सांगा. सैल होऊ द्या प्रत्येकाच्या. ते पण आणि अनुभव पण येतात. आणि दुसरं इतकं मन पुलकित होतं, तुम्हाला कळो अथवा न कळो सैल झाल्याचं, पण मन, शरीर, मन, बुद्धी, चित्त सगळं असं पुलकित पुलकित होत. आपलं प्रेमळ गीत असेल ना त्याच्यावर काय सो नाही काय आहे ना मनावरती नाही मन हे मन काहीतरी ते नाही हा. नाही नाही ते हो का? बरं, नाही. आपलं ते नाही का कशी झाली जादूगिरी हा. कशी ब्रह्मगिरी दाखवतो काय? इथे एक आहे, नवल वर्तले वर्तले, एक गीत सापडलं. पहा पुढे प्रेमल गीत एकीकडे गुरुजींनी समजावून सांगायची कुंडलिनी प्रवचनामध्ये, आणि दुसऱ्या दिवशी ही अवस्था यायची, असं ते चाललं होतं सायमल्टेनियस. ध्यान साधनेत बसल्यावर सद्गुरु कृपेने चैतन्य शक्ती म्हणजे कुंडलिनी माता ऊर्ध्व झाली. प्राण प्रवाह ऊर्ध्व याच्यात मध्ये एक आपण राहिलं सांगायचं, प्राण ऊर्ध्व व्हायला लागतात सगळे. प्राण प्रत्यावर्तन प्राप्त झाले, प्राण प्रवाहाची स्पंदने कमी झाली, कुंभक होतो. आणि कुंभक म्हणजे आत्मस्थितीचा साध्यंत अनुभव. कुंभक म्हणजे तुम्हाला कळत हे बघ, आता हा माझा श्वास चालू आहे, आता आता एका क्षणात अशा स्थितीत आपण ध्यानाला बसलेलो आहोत. असो श्वास सोडता येत नाही, पण तो कुंभक. आता मला माहिती आहे म्हणून मी सोडते, पण तेव्हा असा जो होतो किती वेळ राहतो त्याला म्हणायचं कुंभक. एरवी कोणती अवघड गोष्ट करायची असली की आपण करतो कुंभक, तुम्ही बघा व्यवहारात. पण हा जो होतो हा नैसर्गिक कुंभक आहे, याला काही आडवाटा नाही बाकीचा, कळलं. आणि मग नवल झालं, मन हे उन्मन झाले, प्राणप्रवाह ऊर्ध्व दिशेने वाहू लागले, प्राण प्रत्यावर्तन प्राप्त झाले, प्राणप्रवाहाची स्पंदने कमी झाली. आता बघा हे जे स्पंदन कमी आता सद्गुरुनाथ आम्हाला सांगायचे की तुम्ही भरभर चाललात रस्त्याने, काय काम आहे, भरभर तरी ज्याचा श्वास जलद वाहत नाही, जलद नाही, त्याचं समजायचं की प्राणशक्ती भरपूर त्याच्या आतमध्ये साठलेली आहे, किंवा प्राण ऊर्ध्व झाला तरी कुंभकामुळे त्याचं नियंत्रण होत आहे. कळलं का? प्राण प्रत्यावर्तन पुढे बघा. आणि कुंभक म्हणजेच आत्मस्थितीचा अनुभव. कोणाकोणाला होतो का? थोडा हात वर करा. कुंभक वा छान. कुंभक म्हणजे छोटीशी आत्मस्थिती. आत्मस्थिती म्हणजे काय? आत्यंतिक स्थिर. सगळ्या शरीराचे बंध एकदम सैल आणि स्थिती. कुंभक झाल्यावर शरीर असं आखडलेलं नसतं, शरीर पूर्ण ढिल्लं असतं आणि कुंभक होतं. कळलं का? पुढे ते झालं, पुढं झालं प्राण हे ब्रह्माचे झाले, ते झालं जाऊन असं आहे. प्रेमलला काय झालं ते नंतर होत, ते आपलं प्रेमल झालंच आहे, त्यात काय मोठं विशेष नाही. तेव्हा काय सांगत होते मी, 72,000 नाड्या थोड्या आहेत का होत्या? मला सांगा किती नाड्या. शरीर इतकं विलक्षण रीतीने बनलेलं आहे की, आणि आश्चर्यरित्या बनलेलं आहे. डॉक्टरांच्या शोधात तुम्ही ते पुस्तकं बघा त्यांची, त्याला वेगवेगळी नावं आहेत, पण मनुष्याने पुस्तकं पाहिली तर वेड होईल एखादं मनुष्य. खूप अभ्यास करतात डॉक्टर लोक, खूप अभ्यास एवढी जाड पुस्तकं, त्यांचे ते नावं वेगळी, सगळं वेगळंच आहे, पण तरी अभ्यास खूप आहे. कारण एखादं चुकलं तर मग काय होणार, त्याची इतका अभ्यास त्यांना करावा लागतो. हा फक्त शरीराचा झाला,
मी ते ॲडमिट होते ना 17 साली, तेव्हा सर होते माझ्या तिथं उभे आणि कोणाचं तरी काय ते हे काढत होते मशीन लावून काय करतात हा, असं काहीतरी होतं आणि त्याच्यात ते त्या माणसाचं मोठं आतडं सगळं दिसत होतं मोठ्या आतड्यात आम्ही आश्चर्यजनक पाहिलं. हा सोनोग्राफी असेल ते मोठं आतडं असं दिसत एवढं मोठं आहे ते असं एवढं चांगलं असतं आणि एवढ्याशा शरीरात कुठं बसतं कळते या सगळ्या आतड्यांना स्प्रिंग प्रमाणे देवाने बसवलेलं आहे. कळलं का? मग ते मोठं आतडं जे येत असं खाली आलं होतं ना त्या आतड्यामध्ये असं एवढं जाडीचं ते आहे पाठ आणि थोडासा भाग गेला की मध्ये अशी कमान आहे ते आपल्याला माहिती असतं का? मला तर नव्हतं माहिती, मी बघितलं त्याने कमान आहे. पुढं थोडंसं सरळ गेलं की पुन्हा कमान आहे. त्या कमानी कशासाठी आहेत आपल्याला माहित नसते परमेश्वराची रचना, पण इतकं सूक्ष्म भगवंताने माणसाचा अभ्यास करून ते सगळं यंत्र याच्यामध्ये घातलेलं आहे. मग मी त्या सरांना हळूच म्हटलं, मला राहवलं नाही. मी सरांना म्हटलं, सर पहा काय चमत्कार आहे ईश्वरीय शक्तीचा असं म्हटलं. ते चांगले होते बिचारे सर, एखादे रागवले असते. ते म्हणले आम्हाला पण थोडं द्यावं क्रेडिट ताई आम्ही पण किती अभ्यास केला आम्ही केले नाही त्यावर सर्च. म्हणलं हो सर तुमचं पण खूप कौतुक आहे, पण मला आपलं परमेश्वर शिकावते म्हणजे ते तर आहेच म्हणाले. तर त्यांनी मान्यच केलं, पण आम्हालाही थोडंसं द्या ना क्रेडिट. म्हटलं आहे तुम्हाला पण आहे असं. तर ते जे आतडं म्हणजे एवढ्या सगळ्या शक्ती निर्माण करायच्या, सगळं मशीन निर्माण करायचं, हे कुठलं आहे कर्तव्य किती मोठे. आणि ते मशीन एका श्वासावर चाललेलं आहे. लक्षात ठेवा, एखादी गिरणी लावावी ते बटन दाबलं की गिरणी चालते. इथं तसं आहे का? बटनच ऑन आहे 24 तास आणि अख्खी गिरणी अखंड चाललेली. कितीतरी गिरणी अख्ख्या चाललेल्या आहेत अखंड, अजिबात बंद नाही. झोपेत वेगळ्या गिरण्या, जागेपणी वेगळ्या, सगळं वेगळं वेगळं आहे. परमेश्वराचे खूप कमाल आहे. हे पहा, हे यंत्र पण तयार करण्यात किती मोठी कमाल आहे. म्हणून मनुष्य शरीर हे सर्व शरीरांपेक्षा वेगळं आणि अमूल्य शरीर आहे. म्हणून मनुष्याकडून ईश्वर काही अपेक्षा करतो की ह्याने तरी मला जाणावं, मला जाणण्यासाठी हा प्राणी मी निर्माण केलाय, ह्याने तरी मला ओळखावं, अशी परमेश्वराची अपेक्षा असते. मग आता जी कुंडलिनी शक्ती आहे ती स्वाधिष्ठानापाशी गेल्यावर मी तुम्हाला सांगितलं काय काय झालं, हंसप्राणाचं पण सांगितलं. नंतर मणिपूर आता सांगते. या मणिपुरापाशी सगळ्या नाड्या आहेत. त्या नाड्या कुंडलिनी जागृतीच्या अभ्यासाने सर्व नाड्या शुद्ध होतात. नाडी शुद्धी असं बाहेर काय काय वैद्य लोक करतात. आमच्याकडे नाडी शुद्धीकरण कोण करतो? एकच वैद्य येतो नाडी शुद्धीकरण. पण ते हा अभ्यास असेल मग नाडी शुद्धी आपोआप होते आतल्या आत. प्रत्येक नाडी जिथून कुठून वाहत असेल तेवढी सगळी ती शुद्ध करण्याचं काम हे केंद्र करतं. कोणतं? मणिपूर कळलं? ते सगळं करतं. आणि मग तिथल्या नाड्यांचा ती सुटलेली गाठ हळूहळू हळूहळू पूर्ण सुटायला आपलं आयुष्य जातं. की गाठ सुटत असली तरी ती हळूहळू सुटते. गाठ सुटण्याचा अनुभव इतका सुंदर असतो महाराज. मी तर एकदा ध्यानाला बसले होते पहाटे आणि मला अनुभव आला की इथे काहीतरी होतंय. मग अशी गाठ पटकन काहीतरी सैल झालं असा मला अनुभव आला. तेव्हा मला कळलं की प्रवचन ऐकायचंच ना मी. तेव्हा मला कळलं की इथे ज्या अर्थी सैल झाले त्या अर्थी गाठ सुटली. गाठ जरी सुटली तरी आपल्या तपासा, आपल्या सगळ्या आचरणाचा तपासा म्हणजे त्याच्यावर खूप परिणाम होत असतो. तर ते चालू पाहिजे, तो अखंड चालू पाहिजे. ध्यान अखंड चालू. ध्यान एकदा नको, दोनदा नको, तीनदा करा. आता काय काम आहे आपल्याला? 3 त्रिकाल ध्यान करा, काय हरकत नाही. ध्यानाने शक्ती ऊर्ध्व होईल, ध्यानाने कुंडलिनी शक्ती चांगली ऊर्ध्व होईल आणि प्राणाच्या हालचाली सोप्या होतील. ध्यानाने काही नुकसान होत नाही कधी. कळलं?
मग मणिपूर चक्रामध्ये एवढे सगळे महत्वाचे आहे. काही रोग असतील पोटाचे काय ते सगळे त्यावेळेस जातात. पोटाचे त्रास पण जातात. पुढे काय चक्र आहे आता? अनाहत चक्र. अनाहत चक्र जे आहे ते आपल्या इथे म्हणजे हार्टच्या इकडे या बाजूला शेजारी. तर ते चक्र जे आहे ते पूर्ण हार्टचं आपल्या नियंत्रण ठेवतं एक. आणि दुसरं शुद्ध हवा वगैरे ते सगळं नियंत्रण त्याच्या हातात. म्हणून हार्ट अटॅक येऊच नाही कधी असे रोज प्रार्थना करा. हार्ट उलट शुद्ध झालं पाहिजे आहे ना. तर ते चक्र ते सांभाळतं. पुढे अनाहत म्हणजे खरं तर हार्टचे श्वास हार्टचं हा ते सगळं त्याच्यावर अवलंबून आहे अनाहतावर. पुढं आता अनाहत हे काय ना अनाहत नाही अभ्यास तेच आहे. अनाहत आहत म्हणजे आहट. अनाहट ज्या चक्रावर श्वास चालतो की ठक 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 जो हार्टचे काय आपण म्हणतो ठोके, ठोके. त्याला इंग्लिश मध्ये काय ती जी चालू आहे इथं ते आता तुम्हाला ऐकू येत नाही. अभ्यास होऊ द्या जरा छान. मला एक दिवस ते ठोके ऐकू आले. एक दिवस नाही आता काय येत. मी डाव्या बाजूला झोपलेली लागलं तिथे ठक 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 इतके सुंदर ऐकू यायला स्पष्ट. काहीही फरक नाही. त्याचा अर्थ आपल्याला परमात्मा काय करतो म्हणजे ऐकवतो पण. आणि इतके सुंदर ठोके बस असे सारखे ठक 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 ठक. हा सुंदर सुंदर म्हणजे हृदय कमल जे आहे हे हृदय कमल आहे. हृदय कमल जे आहे ते शुद्ध होण्याचं हे लक्षण आहे. हार्टचे ठोके अजून नाही तुम्हाला तुम्ही ज्युनियर आहात अजून. आता लगेच उद्या उठून बसू नका 4 वाजता. उद्या चला हार्टचे ठोके आहे असं नाही. हार्टचे ठोके बऱ्याच अभ्यासानंतर अगदी सूक्ष्म शरीर तुमचं होईल किंवा स्वच्छ शरीर तुमचं होईल शुद्ध होईल तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात किंवा कळतात. म्हणजे कळतात. शरीर शुद्ध पाहिजे अतिशुद्ध. शरीर शुद्धीसाठी काय करावं सांगा. परत वाईट नाही का मागे सांगितलं होतं धणे पावडर आणि मुख्य चरवंतर अन्न चावून चावून पाणी गिळल्यासारखं अन्न झालं पाहिजे. आणि पाणी हे अन्नासारखं हळू 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 गिळलं पाहिजे. अन्न हे पाण्यासारखं आणि पाणी हे अन्नासारखं. त्यासाठी आपल्या इथे आपण 2-3 वेळा त्याची प्रॅक्टिस तुम्ही नसाल तेव्हा की पाणी फुलपात्रात घ्यायचं आणि त्याचा एक एक घोट मुखामध्ये ठेवून तो बराच काळ ठेवायचा. किती काळ राहतो त्याचा अभ्यास करायचा. मग तसा अभ्यास करायचा रोज एक. हे जे आपले उपाय आहेत ना हे सगळे तणावे आहेत. तणावे म्हणजे उपाय. उपाय केल्याशिवाय काय होईल का. नुसतं ध्यानाने नाही. म्हणून जलोपासना सूर्योपस्थान नंतर हे आहे जलाचं हे घेऊन बसणे घोटाघोटाने पाणी पिणे मग तो सराव होतो. अन्न खाताना बारीक चावून 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 गिळणे. एवढा वेळ असतो का ऑफिसमध्ये नसतो. मग संध्याकाळची प्रॅक्टिस करायची घरी. जेव्हा असतो वेळ तेव्हा प्रॅक्टिस करा. काय चला झालं. आता अनाहत चक्रावर आपला प्राण म्हणजे आयुष्य अवलंबून आहे. बरोबर. दीर्घायुष्य पाहिजे आहे ना आपल्याला. मग त्या चक्राकडे थोडंसं लक्ष द्या. रोज सगळ्या चक्रांवर थोडं थोडं लक्ष द्या. अनुभव यायचा तेव्हा येईल तर तुम्ही लक्ष द्या. उठल्याबरोबर प्रथम लक्ष द्यायचं ते स्वाधिष्ठान मुलाधार ते ठीक आहे. स्वाधिष्ठान स्वाधिष्ठानानंतर मणिपूर नंतर अनाहत. लक्ष द्या थोडं 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 थोडं. काय काय हालचाली होतात समजतात का. नाही समजले तर नुसतं तिथे लक्ष देऊन ध्यान करायचं. बाकी काय कळलं. अनाहत चक्रावर आयुष्य आहे. अनाहत चक्राची शुद्धी म्हणजे आयुष्य वाढतं आपलं खूप. त्याच्यानंतर बघा विशुद्ध चक्र आहे लक्षात इथे. या विशुद्ध चक्रावर तुमचं बरंच अवलंबून आहे. प्राण जाता वेळेस
हे विशुद्ध चक्र हे अशुद्ध झालेलं नकोय, ते शुद्ध झालेलं असलं पाहिजे. कळलं? विशुद्ध म्हणजे विशेष शुद्ध पाहिजे. आणि याच चक्रावर मरणाच्या वेळेस म्हणजे शेवटच्या काळी या चक्रावरच येऊन प्राण थांबतो. त्याला काय म्हणतात माणसं? कंठी प्राण कंठी आले. काय जे कंठाशी आले, काय जे होतं ते इथून होतं नंतर. म्हणून हे जे चक्र आहे हे अतिशुद्ध पाहिजेच आपल्या योग मार्गात. ह्याच्यासाठी एकच उपाय. आता तो पाण्याचा म्हटलं तो पण ह्याच्यासाठी उपाय. बोटाने पाणी पिणे, रसवत्ता जास्तीत जास्त आपल्या शरीरामध्ये रसवत्ता ठेवणे. शरीरामध्ये आपले जे पदार्थ आपण खातो ते सारखे कोरडे पदार्थ न खाणे. घासघूस करून खाल्ला तर तो चांगला पातळ करून पोटात घालावं. अन्न नसतं कोरडं अन्न भरायचं नंतर पाणी प्यायचं, हे तर आपली पहिली रीत आहे. आता पहिल्या रीती विसरायच्या सगळ्या. कळलं? पाणी म्हणजे जलयुक्त किंवा काय आपण म्हणतो त्याला रसयुक्त आहार पाहिजे. आहार कसा पाहिजे? रसयुक्त, काहीतरी पातळ त्याच्यामध्ये पाहिजे. बघ, मग हे विशुद्ध चक्र जे आहे विशुद्धच ना, याच्यावर प्राण अवलंबून असतो. शेवटी जाताना प्राण इथे येऊन थांबतो. मग तो ठरवतो कुठं जायचं. इथे तो वाट पाहत असतो, काय ऑर्डर येते का यांची. हे वेळ सुद्धा असेल तर ते काय ऑर्डर देणार मला सांगा. म्हणून हे 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 चांगलं पाहिजे. हे बेशुद्ध नको कधीच पाहिला. डॉक्टरांनी भूल दिली तेवढीच बेशुद्ध. पुन्हा लगेच नुसती एकच रात्र गेली का 2-3 तास गेले शुद्धीवर, 2-4 तास गेले असेल. अशी शुद्धी पाहिजे प्राणाची. आपल्या देहामध्ये मुख्य काय? प्राण. दुसरं काहीच धरायचं नाही, बाकी बुद्धीचे नाही म्हणायचं, चित्ताचे नाही. शुद्धी कशाची हवी? प्राणाची. आणि प्राण हा तुमचा मित्र आहे. प्राण कोणी शत्रू नाही. प्राण हाच ईश्वर आहे. प्राण हाच देव आहे. प्राण हाच तुमचा सखा आहे. या सर्व गोष्टींमध्ये काय आहे मुख्य? या सगळ्या गाठी सुटल्यानंतर प्राण सगळीकडे न अडकता फिरतो, म्हणून ते सुटणे महत्वाचं आहे. ब्रह्मदेवाची गाठ सुटल्याचा अनुभव येतो, अशी नाडी सुटते मस्त पैकी, सगळं गच पण जात. म्हणून देहशुद्धी करत जा सगळे. अन्न चावून चावून खाणे आणि अन्न प्रमाणात खाणे. आता मला नाही वाटत आपल्या सगळ्यांचा आहार अगदी असं एवढा कोणी घेते खाते असं कोणी नाही. तुमच्या सगळ्यांच्या प्रकृती मला सांगतात की व्यवस्थित चाललंय असं. कळलं का? आपल्या इथं अभ्यास करणारी माणसं असं असं खात नसतील. कळलं? आणि एकदम एवढं अन्न घेऊन खायचं नाही. एवढ्या अन्नाची गरज नसते. खूप कष्टाळू मनुष्य आहे, शारीरिक कष्ट आहे ज्याला, त्यांचं अन्न थोडं असू शकतं. पण आपलं अन्न एवढं पाहिजे कशाला एवढं पाहिजे एवढं खायचं? खायचं नाही. तसं खाल्लं की काय होतं? आळस येतो. आळस आला काय होतं? झोप येते. झोप आलं की काय होतं? आपण उन्मनीत जातो. झोपेत आलेली उन्मनी नाही बरं, ती उलगडते. उन्मनीत गेल्यावर परत येता येत नाही ती उन्मनी. कळलं? म्हणून झोप, आळस, नंतर प्रयत्न कमी करणं हे सगळं योग्यांच्या दृष्टीने धोक्याचं आहे. धोकाच म्हणते मी त्याला. सतत 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 सुईत दोरा ओवायचा आहे तसा हा प्रयत्न आहे. सुईचं नाक केवढंच असतं, त्याच्यात तो दोरा ओवायचाच. सावधगिरी दृष्टी एकदम तिथंच. जिथे ध्यान करताय जिथे दृष्टी देऊन ध्यान करा. आपलं कोणतं चक्र हे? विशुद्ध. विशुद्ध चक्राच्या प्राणाला कायम शुद्ध ठेवायचं. त्याला कळलं पाहिजे त्या माझी पण भक्ती करतोय बरं का. मग ते छान ताजतवानं राहतं. आणि शेवटी मनुष्याचा प्राण इथे येतो, त्याला दुसरी जागा नाही. इथून तो ठरवतो खाली जायचं का वर जायचं.
प्राण ऊर्ध्व गेला पाहिजे, प्राण खाली नाही गेला पाहिजे. फार दुःखद गोष्टी आहेत काय काय. प्राण कसा गेला पाहिजे. मला आमच्या दादांची फार आठवण येते या बाबतीत, माझ्या वडिलांची. आमच्या वडिलांनी पूर्व मार्गाचाच अभ्यास केला. आपला पश्चिम मार्ग त्यांना जरा अवघड वाटला, पण आपले ते कोण हंबीर बाबा, हंबीर बाबा प्रसिद्ध आहेत, योगी होते. त्यांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं होतं. पण शेवटच्या क्षणापर्यंत दादा अभ्यास करायचे आणि त्या अभ्यासामुळं दादांना जो मृत्यू आला तो इतका पाहण्यासारखा. म्हणजे मी तिथं होते, आम्ही ताईच्या घरी गेलो होतो. ताईच्या घरून आम्हाला भाऊचा फोन आला की तुम्ही लवकर या दादांना. तरी दादा उभे होते, लक्षात घ्या. याला जाऊन आले म्हणजे जी लक्षणं सांगतात योग्याची, ती सर्व लक्षणं दादांच्या शेवटच्या प्राण जाण्याच्या प्रक्रियेपर्यंत होती. जाऊन आले, व्यवस्थित कॉटवर झोपले आणि आम्हाला सांगितलं की आता आम्ही चाललो. त्यांचं त्यांना कळलं म्हणजे कळू दे, पण सांगितलं ना आपल्याला स्पष्ट. आणि मग झोपले असे आणि फक्त असं झालं आणि प्राण गेला. मला सांगा, असा प्राण जाणं हा योग्याचा प्राण नाही. आयुष्यभर त्यांनी योग्याचा अभ्यास केला. फक्त इथं ठीक आहे, काय ज्याचा त्याचा, पण योगीच. तो प्राण इकडे गेला असता तर मला खूप आनंद झाला असता, पण ठीक आहे. पण सांगून गेले हे महत्वाचं, हे महत्वाचं. शेवटपर्यंत चांगलं. सांगून प्राण सोडणे हे महत्वाचं आहे. ते योग्याचंच लक्षण आहे ना ते. योग्याचं आणि स्वावलंबी. नाही, पुन्हा जन्म येणारच आहे त्यांना, म्हणजे आलाच असेल, पण तो चांगल्या योग्याचा जन्म येईल. मग कोणीतरी कुंडलीने जागृत करेल, मग आपल्या मार्गाने ते जाणार. मग ते मुक्तीप्रत जातील. हा. पण उत्तम साधक होतील पुढच्या जन्मी, किंवा झाले असतील कुठं, मला माहित नाही. कळलं तुम्हाला. म्हणून असा अभ्यास, इतका अभ्यास करावा माणसाने मनापासून. प्रपंचाचं कोणतं का काम हातात असे ना, इथला निश्चय सोडायचा नाही की मला माझा अभ्यास करायचा आहे, कोणतं का काम असेल. आणि प्रपंचामुळे मेंदू शिणवू नका कोणी. आहे मला माहिती, प्रपंच खूप कठीणच असतो. पैसा नसला की माणसाला कसं होतं, ते सगळे दिवस मी खूप काढलेले आहेत. किती काढले ते सांगितलं तर तुम्ही रडा सगळे, किंवा मी सांगणार नाही. खूप कठीण दिवस. तसे दिवस तुम्ही पण कोणी काढू शकणार नाही, किंवा नसतीलच काढले. प्रपंच आहे. प्रकर्षेण पंचा, जिथे पंचमहाभूत अख्खी जागृत राहतात तो प्रपंच. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, कळलं, तो प्रपंच. त्याची काळजी नका करत बसू. जर तुम्ही ईश्वराचे भक्त आहात, जर तुम्ही कुंडलिनी शक्ती मातेचा अभ्यास करताय, तर प्रपंच परमेश्वर उचलतो. लक्षात ठेवा. प्रपंच कोण उचलतो? तुम्ही एकदा प्रार्थना करा, हे भगवती, काय करता मलाच काय कळत नाही. भगवतीमुळे कधीच असं झालेलं नाही कोणाचं. येऊ कामं झालेली असं का होतं? हे भगवती, मनापासून करा अभ्यास. प्रेमल सहस्त्रनाम देते, त्याचा आता जप करायचा, बाकी सर्व सोडून द्या. प्रेमल सहस्त्रनाम आणि ध्यान. हे भगवती, माझा ध्यानाचा अभ्यास अचूक व्हावा. श्वास वर घेऊन आणि इतकं श्रद्धेने शरण जायचं ना. श्रद्धा पाहिजे शक्तीच्या ठिकाणी. जिला शरण जायचे शक्तीला, कुंडलिनी माता आहे, ती आपल्याच जवळ आहे. हा पत्ता सद्गुरूंनी सांगितला. ज्याने सांगितला त्याला शरण पाहिजे. रात्रंदिवस मनामध्ये ध्यास पाहिजे. शरण म्हणजे काय सारखं डोकं ठेवून बसायचं का पायावर? सद्गुरू चालणार कसे? शरण म्हणजे आतून. जिथे आपण असू तिथे सद्गुरूंची तिथे सद्गुरूंचं स्मरण केल्याबरोबर सद्गुरूंना घरी कळलं पाहिजे. अमक्या साधकाने माझी आत्ता आठवण काढली.
4-8 दिवस तर तळमळले मी तुमच्यासाठी, तरी तुम्हाला काय कळलंच नाही. कळलं असेल मला, पण पाहा कळलं. म्हणून शक्तीचा हा अभ्यास आहे. कुंडलिनी शक्ती साधी नाही, ती पूर्ण आपल्याला मुक्त करते जन्म मरण ह्याच्यापासून. नंतर जन्म घ्यायचा असेल आपल्या इच्छेवर असतं, मी घेऊ का नको, माझा माझा प्रश्न आहे. इतकी ती मुक्त करते आपल्याला. पुन्हा जगात येणे नाही असं वाटलं नाही, असं आहे. कळलं. मग सावध इथे मणिपूर आपलं सॉरी विशुद्ध, इथे जर प्राण आला तर जाणारा जो आहे ना तो सावध पाहिजे. त्याचं येतच नाही, त्याचं आपोआप होतं, तो भाग वेगळा. मी इथे प्राण आल्यावर फार माणसाची अवस्था वाईट होते. आणि इथे काय लागतो हे महाराज फार विनोदाने सांगाय, घरडा. सारखे घरडा. इतकं भ्यायचो ना आम्ही, त्यांनी उच्चारला की शब्द तो आम्हाला अभ्यासाचा घरडा लागायचा. अभ्यासाचा घरडा लागावा प्रत्येकाला. इथे घरडा लागतो नवलेताई असं म्हटलं. बरं, नवलेताई घरी जाऊन 8 तास ध्यान करते. कोणाला हवाय घरडा? नकोय आम्हाला. असं घरडा लागतो. त्या घरड्यामध्ये आहे ना, ज्ञानेश्वरीत वर्णनही लागतं. त्या घरड्यामध्ये 72,000 नाड्या, नाड्यांचे प्राण तळमळतात. 72,000 नाड्या. ती जर नाडी इथे सुटलेली असेल तर इथं कशाला जाईल विचारा तो. नाड्यात श्वासच आहे ना, नाड्यात काय. मग ह्या ज्या नाड्या आहेत, घरडा, इथे घरडा लागला, सगळी माणसं स्वस्थ बसतात. ते काहीही प्रयत्न करत नाही. डॉक्टर सलाईन बंद करून टाकतात आणि सांगतात आता तुम्ही घरी नेलं तरी, लेकिन आप सबने डरना नहीं. तुम्ही भिवू नका. आपल्याला कोणालाही घरडा लागणार नाही. यू डोंट वरी. का किरण, तुला का शंका आहे? नाही ना. शंका नको मला. काय सत्र तरी ऐकू येते ना. घरडा लागेल अशी स्थिती. आता आपण योगी आहोत, आदर्श आहोत, ध्यानी आहोत. आपण करायचीच नाही तशी स्थिती. अन्न सेवन करावं मोजकं, चरवण तर्पण करावं अन्न सेवन करता. नंतर येता जाता नामस्मरण बीजमंत्र करावा. येता जाता उठत बैसता हरी बोला तेही आहे. बीजमंत्र करावा. मी तुम्हाला सांगते ना साधना कशी करायची. मी काय 24 घंटे बसून राहिले का काय साधने? वेळ कोणाला होता? पोट तर सर्वांना आहे, त्यासाठी कमावणे आहे, मुलं बाळ आहेत, सगळंच असतं, सगळंच असतं. पण काळजी आपण नाही करायची. काळजी सोडायची. काळजी करणारी वेगळे आहेत. सोडा तर, सोडून तर बघा, मग बघू का. बिचाऱ्यांनी सोडून बघितली पण काय होईनाच ना अजून. होईल. फार सत्व चाललंय का बघ ना. बरोबर, होईल. तेव्हा हे जे आहे घसा हे महत्वाचं केंद्र आहे. कुठलं केंद्र? विशुद्ध. विशुद्ध म्हणजे विशेष शुद्ध. विशेष शुद्ध पाहिजे. प्राणोत्क्रमण होता, त्याचा गळा मोकळा, त्याचा प्राण आपोआप ऊर्ध्व जातो. कळलं? मज्जा आहे सगळी, खूप मज्जा. शरीरशास्त्र अध्यात्मद्वाराने आहे, ते फार सुंदर आहे. अध्यात्मद्वारा शरीरशास्त्र ह्याचा अभ्यास आहे. येता जाता घोटावा, आपलं काम चालूच ठेवायचं. एक भांडवर पाणी ठेवायचं. स्त्रिया असतील तर काय काम करत असतात तिचं जवळ ठेवायचं. तुम्ही पण अगदी ऑफिसमध्ये असले तरी पाणी प्यायला तर कोणाची बंदी नाही. काय एवढं पाणी ठेवा, एक घोट घ्या. कोणी नसेल समर्थ तसाच ठेवायचा.
किती क्षण आपल्याला साठवता येतो ते पाहून खेळून टाकायचं. असा अभ्यास करा. अभ्यासाच्या युक्ती आहे. पायऱ्या हळूहळू चढल्या पाहिजे. एकदम सगळ्या पायऱ्या चढून वर कोणी जाऊ शकणार नाही. तर युक्तीने योग आहे. योग म्हणजे एकदम 5 तास ध्यानाला एकदम बसले आणि उद्या 1 मिनिटही नाही झाला वेळ, असं होतं योग म्हणजे. तर योग नाही, अभ्यास आहे. प्रत्येक व्यवहाराच्या प्रत्येक ठिकाणी आध्यात्मिक एक तरी हे घ्यायचंच, युक्ती घ्यायचीच. अभ्यास टेबलवर आपलं काम असेल, पाणी घ्यायचं. तुम्ही चालत चालत चालला असाल, बीजमंत्र जपायचं. कळलं तुम्हाला? तुम्ही झोपला असाल तर काय करा, उजवी डावी पाहायची. सहज दुपारी असं पडलं, सहज बघा. जेवणाच्या आधी कोणती नाडी चालू पाहिजे, जेवणाच्या नंतर कोणती नाडी चालू असते, झोपताना कोणती नाडी चालू आहे, उताळं झोपलो तर कोणती नाडी चालू राहते, डाव्या कुशीवर झोपलो तर कोणती नाडी. याचा अभ्यास करा. सूक्ष्म आहे पण करा. तुम्हाला अवघड वाटते काही? काय माधुरीच आहे? मला ते श्वास कळतच नाही कुठे. जाऊ दे मला कशाला नाम घ्या, नाम घ्या. नाम चालूच असतं. हा, ज्याला नामाची आवड आहे त्याने सतत नाम घ्या. नाम चालूच असतं. ज्याला अभ्यास हा शक्य आहे त्याने अभ्यास करा. हं? ज्याला नामाची आवड आहे त्याने नाम घ्या. काय नाही हरकत. कोणती सारखं नामापाशी सगळे नाम घेतलं चालतं. कळ. पण हा अभ्यास केला तर आपल्याला खूप छान वाटतं. केला तर पण ठीक आहे. नामाने तर सगळं सुटतंच, प्रश्नच नाही. चला चला, उशीर झाला. आता 15 मिनिटं सांगणं आलं की नाही मला? का बरं केलं? बरं. सारखा दवा. बरं. आता योगाच सांगत होते. योगच चाललाय. काय सांगत होतो? टेबलवर आपण म्हणजे बसलोय खुर्चीवर, टेबलवर पाण्याचं एवढं भांड ठेवा. आपला अभ्यास एकाच वेळेला कुठेतरी बसून करायचा असा नाहीये. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. टेबल खुर्चीवर बसलोय, टेबलावर भांड पाहिजे. आणि इकडं तिकडं काय काम झाले, घोट घ्यायचा जिभेवर. जितका वेळ ठेवता येईल तितका वेळ ठेवायचा, नंतर गिळायचं. ते जे पाणी जातं ना ते तुमचा हा प्राण शुद्ध करतं. विशुद्ध प्राणाची शुद्धी ते पाणी करेल. ते पाणी नाहीये, ते काय झाले, तीर्थ झाले. तीर्थ झाले. तुम्ही अभ्यास केल्यामुळे ते तीर्थ झालं. मग तीर्थ हे तुमची देहाची शुद्धी. आणि जितका देह शुद्ध आपल्या योगाने तितके डॉक्टरचे खर्च कमी. म्हणून तिकडे लक्ष द्यायचं जास्त. कळलं? मग हा प्राण उज्ज्वला. कोणता? विशुद्ध प्राण. विशुद्ध म्हणजे विशेष शुद्ध. विशेष शुद्धीकरण याचं जर आपण साधक असताना केलं तर शेवटपर्यंत हा आपल्याला चांगला साथ देतो. गळ्यापर्यंत आलो ना आपण. नंतर आपण कुठं आता चाललो, कुठे मध्यामध्ये. कोणतं केंद्र आहे? आज्ञाचक्र. आज्ञाचक्र. आणि आपण दुसरं काय म्हणतो? औटपीठ. बरं ठीक आहे. आज्ञाचक्र आहे. आज्ञाचक्रावर काय काम आहे सांगा मला? आज्ञाचक्र काय करतं? आपला हे जे श्वास आहे हा त्याचं काम करतं. श्वास आहे, श्वास वर गेला, सहज घेतो आपण. तो अर्ध्या श्वास वर गेला तर जातानाचा एवढासा श्वास इथे थांबतो प्रकृतीमध्ये. लक्षात घ्या, प्रक्रिया लक्षात घ्या, म्हणजे सगळं लक्षात. जाताना एवढा, बाकीचा गेला खाली, पण जाताना सुद्धा एवढासा श्वास इथे थांबला. आणि परत उच्छ्वास येतो, तो सोडताना एवढासा श्वास इथे थांबतो. त्या 2 प्राणांचं या ठिकाणी शक्ती होती. तिचं नाव काय आहे? चित्त. त्या शक्तीचं नाव काय आहे? चित्त. चित्त कुठे असतं विचारलं तर काय सांगायचं? चित्त द्रवले म्हणजे काय झाले सांगा?
ध्यान करताना चित्त द्रवले म्हणजे काय होतं मला सांगा, कोण सांगेल? बोला. हा बोला. हा बरोबर बरोबर. वा. दवाखान्यात काय करते? इकडे यायला हे दवाखान्यात नाही जायचं, इकडे यायचं. दवाखान्याचे डॉक्टर काय की इंजेक्शन देतात, पैसे घेतात, बाकी काय करतात? चित्त द्रवले. द्रवलं म्हणजे काय होतं? आपल्या भावना ज्या आहेत त्या डोळ्यातून बाहेर येतात, म्हणजे अश्रू येणे. चित्त द्रवले, पण चित्त इथे आणि द्रवलं इथं. लक्षात घ्या, कुठं कुठं जागा ठेवल्यात भगवंताने, त्याला आठवायच्या. ती ही मुख्य जागा आहे. भ्रुकुटीमध्ये 2 भुवयांच्या मध्यभागी काय काय क्रिया होत असतील आत विचार करा. एवढंच लक्षात घ्यायचं रोजच्या अभ्यासात, परमात्मा किती मोठा आहे आणि किती सूक्ष्म आहे की माझ्या देहातच मला त्याने सगळं दिले. म्हणजे तुझे आहे बरी तू ते फिरते देवळा देवळाने देवळा देवळा. तुम्ही बरोबर, तुम्ही छान, शाबास. म्हणून चित्त या ठिकाणी द्रवणे आहे प्रक्रिया. एक शक्ती इथे निर्माण झालेली आहे, त्यालाच आपण मन असं म्हणतो किंवा चित्त असं म्हणतो. मनशक्ती इथेच का चित्तशक्ती. मग ती द्रवण्यासाठी एरवी आपली कधी द्रवते? कधी द्रवते? हा, दुःख झाल्यावर, आपल्या माणसाला काय दुःख झाल्यावर, नंतर काय आनंद झाल्यानंतर आनंद झाल्यावर ते कधीतरी जास्तीत जास्त आयुष्यभर सारखं काहीतरी रडगाणं तेव्हा चित्त द्रवते. तेव्हा द्रवणे हे जे क्रियापद आहे ते फार सुंदर आहे. द्रवणे म्हणजे काय सांगू तुम्हाला, एखाद्या दगडाला पाझर फुटल्यावर कसं तो द्रवतो तसं हे आहे. म्हणजे भक्ती तसं द्रवतं, ते द्रवतं नाही, ते रडू येतं सारखं सारखं, ते द्रवणे नाही, ते दुःख आहे, ते तुमच्या डोळ्यावरून वाटे बाहेर येतं, ती प्रक्रिया आहे. चित्त द्रवणे याचा अर्थ इथे ध्यानाला बसलाय साधक, परमेश्वराची कुठेतरी देहावर काहीतरी हालचाल चाललीये असं कळलं भक्ताला आणि चित्त द्रवलं, डोळ्यातून घळघळा पाणी आलं. देवा, माझ्यासाठी तू किती करतोस, ही भावना पाहिजे, हीच भावना पाहिजे व्यवहारात आणि अध्यात्मात. सगळीकडे परमात्माच आपली काळजी घेत असतो. थोड्याफार फरकाने आपल्या पूर्व पुण्यानुसार पूर्व पापानुसार सगळं असतं आपल्या आजूबाजूचं वातावरण. सद्गुरूमध्ये आहे तो भाग वेगळा, पण पूर्व पुण्यानुसार काही गोष्टी असतात. पण जो साधक ध्यान करील, जो साधक आपल्या सगळ्या अनुक्रमणिकांचं वाचन करील, त्याला मात्र चित्त द्रवणे म्हणजे साधना करीत असताना डोळ्यातून घळघळा पाणी आलं. कशाने? ईश्वराचे उपकार ऐकून पाणी आलं. आपलं गीत काय ते शोधा, श्री गुरुराज तुमचे उपकार कैसे स्मरू. माझ्यात मला गीत यायची फटाफट. चित्त द्रवलं की एक गीत, दुसऱ्यांदा द्रवलं की दुसरं गीत. चित्त द्रवल्यावर नुसतं पाणी येऊन बसायचं नाही, वाचा ओपन व्हायची. श्री गुरुराज तुमचे उपकार कैसे स्मरू. कसे स्मरू? इतके उपकार कसं करायचं असा प्रश्न पडायचा. ती प्रेमळ गीत बोलकी आहे, त्यानुसार कविता नाही येत. उपकार स्मरता अश्रू येती, उपकार स्मरता अश्रू येती, कसे त्यास मी आवरू. गुरुराज तुमचे उपकार मला तर पदोपदी अनुभव आहे बाबा. काय पायगुडे ताई? हा, पदोपदी शिष्यांना अनुभव येतात, तरी चित्त द्रवत नाही. द्रवत
जमत नसेल तर मग जाऊ दे, आमचं काय म्हणतात. उपकार स्मरता अश्रू येती कसे. माझ्या तर जीवनामध्ये मला एवढाच अनुभव आहे, इतकं अश्रू, इतके जायचे अश्रू, फक्त गुरूंचे उपकार, बस याच्यावरच अश्रू जायचे. ते काही नव्हतं. तो होतो अष्टसात्विक, पण त्याच्यापेक्षा पुढचा आहे प्रेम आहे. प्रेम म्हणजे कसं की किती उपकार आहे देवा तुमचे, कसे फेडू. गुरूंचे उपकार फेडायला कुठलंच साधन नाहीये जगात, काही कुठलंच नाही. कसे फेडू, आणि ते फेडणे उपकार कैसे स्मरू. किती उपकार. तुम्हीच माझी कुंडलिनी जागृत केली, तुम्हीच ध्यानाला शक्ती दिली, तुम्हीच माझा व्यवहार जपला, आणि तुम्हीच माझं शरीर पहाटे उठव. मी तर असे उपकार स्मरायचे. तुम्हीच मला पहाटे उठण्याची शक्ती दिली, ध्यानाला बसण्याची शक्ती तुम्हीच दिली. माझा गुरु काय करणार, आणि कुंडलिनी तरी काय करणार. तुमच्यामुळे मोक्षाचा मार्ग सुकर झाला. खुला झाला. वा, व्हेरी नाईस. कळलं का मला. सगळे उपकार, आणि उपकार काय ना असो नसो, पण म्हणलं तर आपण काय होतं. माझं म्हणणं असं तरी म्हणायचं ना, म्हणायला काय नाही, तो भाग वेगळा आहे, पण सांगते. आमचे सद्गुरू तर किती प्रखर होते माहिती आहे तुम्हाला. मी तर तुम्हाला हसत खेळत ज्ञान सांगते, ते प्रखर होते. असे फार फार असं शिकवलं म्हणजे ते झालंच पाहिजे, आलंच पाहिजे असं असायचं. हा, त्यांनी घरी येऊन उलटे प्रश्न विचारायचे. एकदा घरी आले रात्री 10 यायची वेळ आहे का, असंच करतात गुरु, उलट सुलट करून टाकतात. तेच ओळखेल तो, म्हणजे त्यांची व्याख्या असते, आपली नाही. आपण साध्या बुद्धीचे लोक, आपल्या काय कळते. घरी गेलं कोणाच्या की त्यांनी म्हणायचं कशाला काय, हा कशाला, हा गे अवस्था गेली, सगळं गेलं. असं आमची तर ताकीद होती माझी, दादांना पण आणि सगळ्यांना. गुरु आले की पहिलं पाण्याने पाय धुवायचे, अंगठे धुवायचे, फक्त पाय नाही. मग ते पाणी आपल्या डोळ्यांना लावायचं, मग त्यांना घरात बोलवायचं, मग पाठवर बसायला आसन टाकायचं, मग बसवायचं. सद्गुरूंचा आदर करावा लागतो, बिन आदराचे नाही सद्गुरू. अति आदर पाहिजे. आदराने आपल्या डोळ्यात पण सद्गुरूंना दिसतो आदर, असं नाही काय. ज्याच्या घरी जाऊ शकत नाही त्याच्या घरी पण म्हणजे आदर दिसतो तुमच्या सर्वांच्या डोळ्यात मला. पण ते करायचं. मग सद्गुरूंना बसतील, मग बसल्यावर आणि मग आपण ही शंका विचारायची. माझी शंका असं आहे की काय मी सांगितलं आता, 10 वाजता हा रात्री 10 पदार्पण झालं. आता आम्ही सगळे जेवण खाऊन सकाळी ड्युटीवर उठायची पडण्याची घाई आहे, म्हणून सगळे झोपायची तयारी झाली होती गाद्या वेद्या टाकून. मग म्हटलं या गोष्टी, मग आले बसले. आपले सत्यताईंचे चिरंजीव त्यांच्याबरोबर नेहमी असायचे, दादा नेहमी, दादा आणि मी हे 2 व्यक्ती त्यांच्या. पण मला जास्त बरोबर राहायला नाही मिळायचं, दादा कायम बरोबर असायचं. त्यांना घेऊन आले. दादांचा एक छोटासा तो ट्रान्सफर काय ते टेप रेकॉर्डर छोटासा होता, तो घेऊन आले. म्हटले चला नवले ताई तुमचं एक गाणं मला याच्यावरती टेप करून द्या. म्हटलं कोणतं गाणं. हरी अभंग तू, हरी अभंग तू, चरण अभंगाचे. आता बघा गंमत, समोर बसले, आम्ही सगळे बसलो 5 जण. गुरुजी बसले, दादा बसला. मला म्हणे चला म्हणा ते काल सकाळी आले गाणं. तर मला माहिती आहे तो कोणता आले. काय सर्वात हरी अभंग तू हरी. गुरुजीने तिथं ठोका टाकला पहिला. असा कडक गुरु पाहिजे. तुमचा गुरुच कडक नाही म्हणून तुम्ही सगळे जण असे. पहिलं विचारलं हा कोण हरी. आता नाही का पंचायत. हरी अभंग म्हणजे कोण हरी. मी म्हटलं तुम्ही. त्यांना कळत होतं आपल्यापेक्षा शिष्य हुशार आहे.
इतके प्रसन्न झाले. तिथे त्यांनी दाखवलं नाही पण खूप प्रसन्न. मी का हो मग चाल चाल म्हणाला. मग म्हणायचं हरी अभंग. आणि खरं तेच होतं. ती काय मी बुद्धीची चलाखी नाही केली. माझ्या बुद्धीमध्ये हरी जो होता तो हा भगवंत साक्षात म्हणजे सद्गुरूच होता. हरी दुसरा कुठला? आपल्याला म्हणायची सवय आहे हरी हरी म्हणून ते त्यात आला असेल. हरी कोण आणला? त्यांना वाटलं की यांनी बहुतेक गुरु हा देव होता ते बदललं. दुसरा कुठला तरी हरी कृष्ण आहे का राम आहे कोण आहे असं त्यांनी ते पाहिलं. हा. परीक्षा खूप दिल्या. लय परीक्षा दिल्या. सर्व गोष्टींच्या परीक्षा झाल्या. कळलं? मग हरी अभंग सोनेकरांना माहिती सर्व इतिहास. कधीतरी त्यांना एका हातात घेऊन ग्रुप करून बोला त्यांच्याशी ते सगळं सांगते. त्यांना माहिती आहे आमच्या मुलांना माहिती बस. पण आम्ही कशा परीक्षा दिल्या ते त्यांना चांगलं माहिती. असं आहे. त्या प्रत्येक परीक्षेला उतरायचं आहे. गुरूंची नाराजी नाही झाली पाहिजे. गुरूंना नाराज नाही करायचं. त्यांचा मूड कसा आहे तसं बघायचं तसं वागायचं ही सगळी जबाबदारी असायची. गुरु म्हणजे कसा असतो महाराज? गुरु कोणाला मिळत नाही. सगळी पृथ्वी पडली गुरूंशिवाय. ते परवाचे ते गुरु मी पाहिले चांगले असतील ते माहिती. ते कोण आकाशात आ करतात ते गुरु गुरु सद्गुरु हा महाशिवरात्र जाऊ दे. हल्ली फॅशन झाली. खूप पैसा गोळा करायचा नाचायचं. पुढं काय झालं? नाचले. पुढं झालं काय? असं आहे. आणि ओम नाही ते काय का हा हा आहे काय हा. त्याने काय झालं? शंकर आला का खाली? महाशिवरात्री झालं काय पुढं? काय ते पटत नाही मला. चालबाजी आहे ती सर्व सर्व चालबाजी आहे. थोड्याच दिवसात तुम्ही ऐका. मला मी काही उगीच बोलत नाही. मला राग येतो कधी कधी. चालबाजी करून लोकांना जे हे करतात ते मला संस्था पण खूप निघाले ते निघते सगळं. आता यांनी पण मला परवा सांगितलं त्यांच्या आगळंब्याला त्यांचे डोंगर आहेत स्वतःचे. त्या एका डोंगर कोणीतरी घेतलाय त्यांच्या चुलत कोण आपले सासरे. एक डोंगरच्या डोंगर अख्खा कुठली तरी संस्था आहे त्यांनी घेतला आणि इतके सुंदर सगळं तिकडं केले. पैसे खूप लोक देतात आणि तिथं ध्यान मंदिर वगैरे काय 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 बरंच उभारलं गेले. असं खूप आहे चाललंय. फक्त एकच व्यक्ती या सगळ्यांमध्ये मी की जी खूप धीर धरून आहे आणि मी जे शिकवते त्या प्रामाणिकपणावर माझा विश्वास आहे. तुमचा असो नाही तर नसो. आपल्यासारखं ज्ञान कुठंच नाहीये. तुम्हाला आतून ज्ञान देणारा एकच सद्गुरू आहे. एकच. बाकी हे हा करणारे नुकू करणारे शिकार बघितले काय त्यांचं ऐकताय? आपले लोक नाही ना कोणी जात तसे. अनुभव देणारे अनुभव. हे बघा भूक लागली भूक लागली भुकेचं लक्षण हे असतं. मग काय किती वेळ भूक राखावी. मग भुकेचे प्रकार असे असतात. हे दिवसभर लेक्चर सांगून उपयोग आहे का? अहो एवढंसं पाणी दूध द्या प्यायला म्हणजे भूक शमेल. अनंत जन्मींची भूक आहे. मला मुक्त व्हायचंय. प्रत्येक मनुष्याची मला मुक्त व्हायचंय. मला मुक्त व्हायचंय. अनंत जन्मेची अनंत प्राणांची भूक आहे. प्राण तळमळतो आतमध्ये. मला मुक्त करा कोणीतरी. ते जो शिकवेल तो धन्य गुरु आहे. बस मला असं काय म्हणायचं मीच आहे. माझ्यासारखे चिकार असतील आपल्या संस्थेसारखे आपण मला माहित नाही. आता जे दिसतंय ते हे चित्र दिसते. हा करा हो करा सगळं ते काय आहे ते आम्हाला कळतं सगळं. ठीक आहे. आपण फार साधे आहोत त्यांच्या दृष्टीने. पण आपण जी पावलं उचलतो ती निश्चिंत पावलं आहे आणि निश्चित आहे. आपलं पावलं छोटं का असेल पण ती कशी आहे? निश्चिंत आणि निश्चित.
त्या पावलांनी कधीही धोका होणार नाही तुम्हाला कुठेच आयुष्यात. हे मात्र आम्ही स्पष्ट मी सांगू शकते आणि खात्रीने सांगू शकते की माझा जो मार्ग आहे तो निश्चित आहे आणि निश्चिंत आहे. शेवटी तुम्हाला चिंता नाही, तो निश्चित. आणि निश्चित म्हणजे चाललं की तुम्हाला फायदा होणार. असा प्रपंचाचा फायदा व्हायला थोडा वेळ लागेल कदाचित, पण तो होणारच. आणि जेव्हा होईल तेव्हा असा होईल की तुम्हाला परमार्थ कसा करावा याची चिंता राहणार नाही. कळलं तुम्हाला? इतका सुंदर फायदा होईल. प्रपंच करताना पैसा लागतो, परमार्थ करताना पैसा नाही लागत. कधी कधी थोडा थोडा कधीतरी लागतो. आता संस्था उभी करायची, ती चालवायची म्हटल्यावर थोडं लागतं. असं आहे. शो करायच्या बाबतीत मी फार वेगळी आहे. शो नाही. तुम्हाला तुम्ही नेऊ शकता का एखाद्याला तिथपर्यंत, तर त्याला भजनी लावा आपल्या. नसेल तर शो नका करू. शोचा काही उपयोग नाही. त्या बाबतीत माझे विचार थोडे मागे आहेत असं समजा, पण ते नक्कीच आहेत. तेच पुढे आता. त्याचा काही उपयोगच नाही. हं. शोचा काही उपयोगच होतो. शोचा काय, मग शोध चाललेत ना सगळे. शेवटे खाली रात्रभर हा हा काय हा हा म्हणजे तुमचं सगळं कार्बन म्हणजे काय म्हणतो उच्छ्वास सुटतोय. पुढं काय होतंय? श्वास घ्या ना जरा जोरात. असा श्वास घ्या म्हणजे मग हा करा, ते तरी बरं पडेल. पण नुसताच हा ठीक आहे. दुसऱ्यावर आपल्याला टीका नको करायला. जो जिथं आहे जसा आहे तो ईश्वराचा बंदा आहे. जाऊ द्या, मिळून आज आपण विशुद्ध चक्रापर्यंत आलो ना? नाही, आज्ञाचक्रापर्यंत आलो. पुढच्या प्रवचनामधून मध्ये आपल्याला कोणतं चक्र आहे? डायरेक्ट सहस्रार ब्रह्मरंध्र. इथे त्याचे फायदे तोटे तर नसतातच, फायदे त्याचे आणखीन काही उपाय काय काय आहेत ते आपण पुढच्या प्रवचनामध्ये बघू. आता उद्या कोणाकोणाला सुट्टी आहे किंवा वेळ आहे? उद्या नको ना? उद्या रविवारी महाराजांचा आहे आद्य गणेश, तेव्हा आपण परत जाऊया. उद्याचा दिवस तुम्हाला आहे. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव. कोणतरी सांग, कळलं नाही.